एकूणच वातावरणामध्ये एक प्रसन्नतेची जी लहर आहे ती उमटते आणि वरील सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. असं म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचार वेच करी. रसिको वर्धन आहे ते किती बहुआयामी असू शकतं, ते किती रोचक असू शकतं आणि ते किती महत्त्वपूर्ण असू शकतं. असं एक आदर्श वस्तू परंपरेचा वारसा हा खर्च करता येत नाही, तर तो जबाबदारीची जाणीव ठेवूनच पुढे जावं लागतं. जे मुळात आहे ते अधिक सुंदर संस्कार आणि कृती यांचा अद्वैत भाव असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजनही तेवढंच खास आहे. एका संशोधक कार्य किती मोठं आहे एकूण ग्रंथाकडे बघितल्यावरती आपल्याला त्याचा आवाका जो आहे तो लक्षात येण्यासारखा आहे. तर आजच्या कार्यक्रमाच्या अनंत काणेकर पुरस्कार मुंबई मराठी साहित्य परिषदेचा कमलाकर सारंग स्मृती पुरस्कार पुण्याचा कला कक्षेचा अध्यक्ष राहिलेला अलीकडेच त्यांना एक मानाचा पुरस्कार मिळाला, तो म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूरचा डॉक्टर निर्मल कुमार फडके स्मृती पुरस्कार. अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर अरुणाताई एका प्रदीर्घ तपश्चर्येची ही साधना आज सर्वार्थाने सिद्ध होते याचा मनापासून आनंद आहे. संवाद पुणे आणि महाराष्ट्र कला संस्कृती अभिमान आहे की या निमित्ताने सरांचा पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संवाद पुणेच्या माध्यमातून आज पुण्यामध्ये होतोय. आणि गेली 30-40 वर्ष सर महाराष्ट्राच्या बाहेर सातत्यानं लोककलेसाठी खूप मोठं काम करतायत. आणि मला त्यांचा आशीर्वाद या निमित्ताने मिळतो आहे की गेली अनेक वर्ष अनेक कार्यक्रमाच्या निमित्त सरांचा माझा परिचय आहे. पुण्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये जेव्हा कार्यक्रम आम्ही लोककलेचे घेत असतो तेव्हा सरांचं मला मार्गदर्शन या ठिकाणी मिळत असतं. शिल्पचरित्र कोशामध्ये काम सुरू करणार आहे. आता मी थांबणार नाही, काम करत राहणार. आणि एक केंद्र सरकारचा एक प्रोजेक्ट आहे तोही करतो आहे मी आता. तर सांगायचं तात्पर्य संशोधन हे माझं मिशन, हा माझा वसा आहे. आणि हा वसा मला प्राप्त झाला तो माझे गुरु डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, माझ्या गुरुसाठी. आज ते जर असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. माझे दुसरे गुरु एक प्रभाकर मांडे, त्यांना हा विषय सांगितला, ते त्यांच्या सुनेला म्हणाले मला उठव, कारण त्यांना उठता येत नव्हतं. उठवलं आणि कडकडून मिठी मारली आणि म्हटले कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी याच्यावर मी PhD केली आणि खांडगेजी तुम्ही पुढे हा विषय नेताय. मला अतिशय आनंद झाला. खूप जोराने मिठी मारली आणि ढसढसा रडले मांडे सर माझ्याकडे. तर या गुरूंचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. डॉक्टर गुंथर सोनतायमर माझे दुसरे गुरु जर्मनीचे हॅडेलबर्ग विद्यापीठातले. या सगळ्यांच्या नोहे ऐकल्याचा खेळ अवघा मेळविला मेळ, मोरे सरांसारखे, ढवळ सरांसारखी आमची भगिनी अरुणा, मीनाक्षीताई अशी माणसं असली तर काम करणं अतिशय सोपं जातं. आणि कुठल्याही प्रकारचा आढावेढा न घेता काम करत राहतो. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आज ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आणि तुकोबाची पालखी ह्या पुण्यनगरीत आलेली आहे. ज्ञानोबा तुकोबाने शिवशक्ती समावेशनाचा विचार दिलेला आहे.
आहे, हा योग आहे. मला पण आहे. मला फक्त 2 गोष्टी इथे आवर्जून सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे साहित्य संस्कृती मंडळ नसतं तर हा एवढा मोठा ग्रंथ या स्वरूपामध्ये आपल्या हातात आला नसता. त्यामुळे प्रथम धन्यवाद देते ते साहित्य संस्कृती मंडळाला देते की त्यांनी महाराष्ट्रामधलं गंभीर वैचारिक अशा प्रकारचं लेखन या स्वरूपामध्ये प्रकाशित करण्यासाठी सहसा प्रकाशकाचे हात अपुरे पडले असते अशा अर्थाने मी म्हणते की इच्छा अनेकांची असली तरी ते साहित्य संस्कृती मंडळाने आपलं कार्य मानून हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. आणि त्यायोगे प्रकाश खांडग्यांनी गोळा केलेली अनेक मौलिक हस्तलिखितं ही प्रकाशात आलेली आहेत. विखुरलेलं लोकसंचित जे आहे ते आपल्यासमोर आलेलं आहे. आणि शिवशक्ती संप्रदायाची लोकगान परंपरा एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे. मला महाराष्ट्रापुरती एक खंत फक्त व्यक्त करायची ती करते आणि थांबते की आपापल्या कामात प्रकाश खांडग्यांसारखे विखुरलेले अभ्यासक आपल्याला पुष्कळ चांगलं काम करताना दिसतात. पण महाराष्ट्रामध्ये लोकसंस्कृतीचा आणि लोककलांचा सर्वांगीण अभ्यास करणारी एखादी प्रबळ संस्था अशी नाही आहे. त्यामुळे दक्षिणेतल्या सगळ्याच कलाविश्वाला मुख्यतः चित्रपट नाटक यांना तिथल्या लोकपरंपरांनी कसं बळ दिलेलं आहे आणि तिथल्या कितीतरी मोठ्या संस्था आपल्या डोळ्यासमोर म्हणजे अभ्यासकांच्या समोर तर नक्कीच येत असतात. तीच गोष्ट राजस्थानची अगदी बंगाल